तिच्यावर विश्वास ठेवतच नाही, राणीवर बिलकुल विश्वास ठेवता नाही, अजून सुधारली नाहीये. तिनं चटई कुठं नेऊन टाकली वरतं, ते सगळ्यात खाली त्याच्यावर लाकडं ठेवले. बरं झालं आईला माहित नाही पडलं. हा, आईला माहित पडाले, आईला जर माहित पडलं असतं तर अजून मग ते शिवा दिले असते आईने इले. हे शिवा खायच्या लायकीचीच आहे राणी. राणी सुधरण म्हणून वाटत नाही इले ना. पाहतो आता मी, हे सुधरली तर बरं, नाही तर इले ना हिच्या मायच्या घरी नेऊन ठेवतो आणि सर मी सोडकिटी घेऊनच घेतो आता हिच्यासोबत. लय झाले हिचे नाटक. हाय बाई, यायले चटई कशी काय दिसली? सागरजीले चटई कशी काय दिसली? आईनं घेणं तर नसन दाखवली. आई आहे इकडले तिकडून तिकडले इकडं फिरतच राहते आई. ह्या कोणत्यातून काढत राहते सामान, त्या कोणत्यातून काढत राहते. हे चटई बी त्याईनं सांगितली असन, तिथं पडलेली दिसली असन तर लाकडाच्या खाली की पाहिली असन त्याईनं. काल दिसल्या मला वरतं दिसल्या होत्या मला. सागरजी, तुम्हाला चटई कुठून भेटली जी? तुला सांगू का आता कसं राहते तर? कुठून भेटली ना, काय भेटली ना, कशी भेटली? ठेव ना तू बाजून घालून याच्यात चटई. बरं झालं आईले माहित नाही पडलं. हा, हे चटई तुला तिकडं वाळता ठेवली म्हणून, नाही तर तुला अजून शिवा खायला लागल्या असत्या. म्हणजे आईले नाही माहीत पडलं आणि आईनं आणली नाही, याईनंच आणली वाटते हे चटई. अरे बापरे, म्हणजे यायलेच दिसली. आता काही खरं नाही बाई, मला देते शिवा आता हे. लास्ट ठेव ना जीवाले, थोडीशी लास्ट ठेव ना तू आवल्या. हा, काही तर चांगली वाग. निवय मायावला विश्वास घातच करतं. चांगल्यासाठी आली नाही इथं तू. हा, चांगलं करासाठी चांगली राहतो, तसा राहतो. आणि हे कायचे नाटक होय तू आले? त्या घरची आठवण आली वाटते तुझ्या मायची बापाची. हा, अजून जाच आहे वाटते तिथं, म्हणून अशी धमडे करू राहिली का? सागरजी, बरं नाही वाटत होतं. तुम्ही नाही का खाली झोपत होते ना, त्याच्यामुळे मी लपून ठेवली होती. बरं नाही वाटून राहिलं होतं मला सागरजी. नाही तर मी कायले करीन जी. मला नाही जायचं आहे आईनं बाबाच्या घरी. मी कुठं म्हटलं तुम्हाला जायचं आहे म्हणून. मी चांगलीच वागतो ना आता बी. तुमच्यासाठीच मी चटई लपून ठेवली होती. तुम्ही खाली झोपे तर मला बरं वाटत नव्हतं. कोणामुळे खाली झोपा लागून राहिलं मला? कोणामुळे झोपा लागून राहिलं तू सांग? कोणामुळे झोपा लागून राहिलं? हा, तू सांग ना मला, सांग ना. कारणीभूत तूच आहे, सर्व तूच आहे, सगळं तू यामुळे झाले ना. आता नाटकं करून राहिली का तू? आईले दाखवत बसते नाटकं, म्हणून नको दाखवू. नाही जी सागरजी, मी खरंच मनापासून करत आहे सगळ्या गोष्टी. आता तुम्हाला कसा विश्वास दाखवू मी? आता कसं काय करू? मला समजून नाही राहिलं. खरंच सांगू राहिली मी सागरजी. सोडून द्या ना हे खाली झोपणं. नका झोपत जाऊ, लागेच मी खाली झोपतो. बापा, चटई कशी काय दिसली कडे ना? खाली कोण टाकली आहे ना? म्हणजे अजून यायचं म्हणजे भांडण मिटतच आहे वाटते अजून. म्हणजे अजून हे आहेच वाटते हे. म्हणजे मला वाटलं की एकत्र झाले असून गडे हे. असं म्हणजे सागरनं अजूनही माफ केलं नाही वाटते गेले. बरं आहे, जाऊ दे. हा, आहे नाही लायकीची, हे वाली लायकीची राहिली. काय झालं आई? काय म्हणता आई? काय झालं? नाही रे, तू म्हटलं उद्या ड्युटीवर जात नाही जात म्हणून विचारायला आली. आता म्हटलं हे राणी उठते नाही उठत तर लसूण फसून निवडून ठेवतो बा. म्हटलं सकाळी तेवढाच वेळ वाचून जाते. हे करो डब्बा का मी करो, कोणी करो, उठली ते लवकर तर ते करो, नाही तर मी करून देईन. म्हणून म्हणलं लसूण फसून निवडून ठेवलं म्हणजे तेवढंच हे होते. तू जातं का नाही, लवकर होत नाही स्वयंपाक, म्हणून म्हटलं विचारून राहिली. आणि आलूची चटणी बनवीन काय मग सकाळी? आई सकाळी असं विचारलं असतं चाललं असतं. मी सकाळीच थोडी जातो, 10:30 वाजता जातो का नाही? माहित आहे मला बाप्पा, तू 10 वाजता जातो, 10:30 वाजता जातो, पण 9 वाजेपर्यंत झोपून राहायचं ना. मग काय तुला हालवत बशीन बाप्पा तिथं? उठ रे काय खातं करत. म्हटलं चला, दरवाजा उघडा दिसला त्या रूमचा तर चला म्हटलं सागर सोबत बोलून घ्या एक शब्द. ती पण याच्यासोबत बोलत बसली का मंदात टमकस मारते माय सासू. हा, आली सोय मंदात, काय विचारतही नाही फिचारत नाही, सरळ रूम मध्येच येते. मी काय एवढं म्हातारं झालं? कमसे कम विचारायला पाहिजे, बाहेरून आवाज द्यायला पाहिजे. एवढी अक्कल नाही माझ्या सासूले. दोघं नवरा बायको बा जवान आहे, त्याच्या रूम मध्ये कसं जावं बा म्हणून. ती पण सरळ अंदरच येते. तू किती दिवस बनवशील आई माझ्या डोका? राणी नाही बनवता केली ना बायको, आहे ना, आणलं तिला मी तिच्या माय बापाच्या घरून, मग बनवून ना ती. आता तू किती दिवस बनवत राहशील? बायकोचं काय आहे रे बाबू? मनात आलं तू उठण, नाही आलं तर नाही. मग काय तसंच जायचं काही तू? झाले, मी माय वय, मला करावंच लागन बाबू तू आला. एकही मुका सोडत नाही माय सासू. आमच्या दोघांच्या मनात झगडे लावायचे एकही मुका नाही सोडत. मी त्याले मनवण्याची कोशिश करतो आणि ह्यावेळेला आगच टाकते मनात आमच्या दोघांच्या. तुझी बायको तर बरं, नाही तर देईन बनवून आलू चटणी सकाळी. आई स्वयंपाक काय बनवू मी आता? मला ना सुचतच नाही तर काही. तर तुम्ही सांगा ना काय बनवायचं ते सांगा, मी बनवतो ना. आता स्वयंपाकाचं बाई उद्या सकाळीच बनवजो. मा तो सुरुवात उद्या सकाळीपासून करजो. गॅसची पूजा गिजा गोडधोड काहीतरी बनवजो उद्या. आज राहू दे आज राहू दे. आज काजललेच सांगतो मी स्वयंपाक करायला. काजल याचीच आहे का अजून का आली? नाही, याचीच आहे काजल ताई. कुठे जात असते काजल ताई? दुपारपासून गेल्या, आल्याच नाही अजूनपर्यंत. कुठे गेल्या? अहो बाई, तिनं का ते 2-3 क्लास लावली बाई. आणि ते दुपारून गेली का बस 6-6:30 वाजेपर्यंत घरीच येत नाही बाई. मग आता काय राहीनच कितीक दिवस हो बाई. लग्न झालं का मग ते तिकडं सोडूनच देन ना. मग लागली ते तिच्या संसाराले. बस ना हो बाई, संध्या बस ना, राहू दे. स्वयंपाक गिंपाक काजल करते.
बरं नाही वाटत ताई बाहेर गेल्या आणि मी स्वयंपाक नाही केला काही नाही तशीच बसून राहीन चांगलं नाही वाटत. तुम्ही सांगा ना मी करतो ना करतो. तुम्ही काय करायचं मला सांगा मी करतो. स्वयंपाक गिंपाक येते मला. माझ्या बहिणीले मला आईनं ट्रेनच केलेला आहे स्वयंपाकात. नाही बाई हो का हो आणि चांगली गोष्ट आहे ना मग. पण बाई आजच्या दिवस राहू दे. काही रातच्या रातून काही एवढं हे होऊन नाही राहिलं. राहू दे राहू दे. आज तू करूच नको. पूजा पाती करा लागते बाई. मग उद्या करतो. उद्यापासून कर लागेस. उद्यापासून कोणी म्हणणारही नाही तुले बस म्हणून. आजच्या दिवस राहू दे. अशी बी काजलले सवय आहे बाई स्वयंपाक करायची तिकडून आल्यावर. माझ्याकडून होत नाही बाई. माझ्या टोंगळे दुखते. आम्ही दोघे माणसं नाही का तुझे सासू सासरे बिमारीचे साव बाई. तर माई पोरगीच करते सगळे कामं धामं. एखादी वेळेस केलं तर केलं मी नाही तर काजल माईवाली काजलच करते. हो का जी काजल ताई सगळीच कामं करते तुम्ही नाही करत काही. नाही हो बाई माझ्याकडून काही होतच नाही हो बाई. टोंगळे दुखते हो बाई मायवाले. नाही तर आईले कोणतंच सुख नाही दिलं. एकही काम करू नाही लागो. आईले नुसते भांडणच करू आईसोबत कामासाठी. आणि ह्या काजल ताई किती चांगल्या आहे. आईले किती सुख देते त्याच्यावाल्या. आणि मी ना आईले कधीच सुख नाही दिलं बाई कामासाठी. आता माई आईले आठवण येते नाही येत माईवाली नसूनच येत. मी ना आईले सुखच नाही दिलं कोणतं तर. काय झालं संध्या बसणं काय झालं. नाही जी विचार करून राहिली का काजल ताई किती चांगल्या आहे. मी आईसोबत तर भांडणच करू कामाले. मला आवडेच नाही काम करायला जास्त. आई म्हणजे कॉलेज गिलेज राही का नाही शाळेतून तिकडून आल्यावर मला तर असंच आहे मग काम करायचा. तर मी कधी करच नाही. आता तुम्ही सांगून राहिलं ना संध्या ताई तिकडून आल्यावर करते तर मला लय नवल वाटून राहिलं. आणि लय चांगले बी वाटून राहिलं त्याच्याविषयी. हो काय सांगू तुले आता संध्या. तिनं तिच्या मनानं केलं ना बिचारे. तेच एक गलती झाली हो तिची. नाही तर माई पोरगी लय कामाची आहे बाई. लग्नाच्या पहिले सगळंच काम करेन. आता असं झालं ना तर आता हे काम करते हो माई पोरगी. सगळ्या गोष्टीत चांगली आहे. शिक्षणात चांगली. लवकर डोक्यात बसते तिच्या गोष्टी. पण हेच माहित नाही तिनं तिच्या मतानं कसंच केलं. आणि त्या पोट्ट्यानं कसंच फसवलं तिले. काय माहित का बापा. ते बरं झालं बाप्पा माई पोरगी माझ्याजवळ आली तर. मस्त गोष्टी चालू आहे सासू सुनाच्या. कोणत्या गोष्टी चालू आहे. आल्या का ताई तुम्ही. आजी तुमच्याच गोष्टी चालू होत्या आतापर्यंत. आई सांगून राहिल्या तुमच्याविषयी. माय बुरायास करत असं माई आई नाही आहे का नाही तुमच्या जवळ. पाहिलं हाय पाय हो मी बुराया करून राहिली असं म्हणते हाय. अशी आहे बाई मायवाली काजल पाय हाय. जी आई तर तुमच्याविषयी चांगलंच सांगते. काही बुराया गिराया नाही करत. जी वहिनी मला माहित आहे म्हटलं आईले स्वयंपाक करतो बा. म्हटलं मला बरं नाही वाटत. म्हटलं काजल ताई बाहेर आहे तर मी स्वयंपाक नाही केला तर आई म्हणते राहू दे आजच्या दिवस उद्यापासून करजो. गोडधोड करजो म्हणते उद्या. वहिनी बरोबर आहे ना आईचं. आजच्या दिवस मीच करतो उद्यापासून तुम्ही करजा. मग आहेच तुमच्या मांग. मी राहणारच किती दिवस आहे आता. करा उद्या करा तुम्ही. आज मीच करतो. चला लागेच तुम्ही बसून राहा माझ्याजवळ. ठीक आहे. हो मग ठीक आहे ना चाला. केवळजी सोबत काय बोलू मला काही सुचू नाही राहिलं. मग आता एवढ्या दिवसाच्या बाद तुम्ही ऑफिसमध्ये गेलते तर काय झालं मग ऑफिसमध्ये. काही नाही झालं ऑफिसमध्ये. काय झालं सगळ्या जणांना स्वागत केलं. कॉंग्रॅच्युलेशन केलं. आणि दोघांना गिफ्ट दिलं. म्हणजे एक मित्र आला नाही होता का नाही तर त्यानं मग आल्यावर मला गिफ्ट दिलं. मग तर मी म्हटलं घरी येतो का जेवण घेऊन करायला. तर ते म्हणे नाही तूच येतो म्हणे. आता वहिनीला घेऊन जेवण करायला बोलवणार आहे ते आपल्याला जेवण करायला. तर जा लागेल मग. तर मी म्हटलं त्याला सगळ्या या म्हटलं तुम्ही. तर नाही म्हणे लग्नात आलो होतो म्हणे. आता काय या लागेल म्हणे. आता नाही येत म्हणे. वहिनीला तुझे सांगणार आहे म्हणे आम्ही जेवण करायला. तर तूच येतो म्हणे मित्र म्हणे. बरं जाऊ ना बोलावल्यावर जाऊ ना. केवलजी हे गाव ना खूपच छोटंसं आहे ना. कळमला म्हणे माझे बाबा वगैरे. पण हे कळमला नाही आहे. कळमच्या साईडला गाव आहे हे सुंदरपूर गाव तुमचं. मला वाटलं मेन कळमच हो हे खरं. पण हे कळम नाही आहे ना. म्हणजे सुंदरपूर खूप दूर वाटते हे आहे का नाही. तुला गाव आवडलं नाही का संध्या. तसं काही नाही आहे. तुम्ही लहानपणापासून इथं राहता ना तर तुम्हाला काही वाटत नाही. पण मी शहरामध्ये राहिलेली आहे तर मला इथं का नाही करमाला थोडा वेळच लागन. अजूनपर्यंत मी म्हणजे कसं अशी राहिली नाही ना छोट्या गावात. त्याच्यामुळे बाकी काही नाही. करमून घेईन मी स्वतःला असं काही नाही. आम्ही पण इथं नाही राहिलो. आमचा जन्म नागपूरचा आहे. आम्ही नागपुरात जन्मलो दोघे बहीण भाऊ. आणि आम्ही तिकडंच राहत होतो. बाबाची ड्युटी संपली तर आम्ही इकडं आमच्या गावाकडे आलो. इथं घर बांधलं सगळं. आणि मग इथूनच जॉब मग मी कळमला करते. असं आहे. नाही तर मी पण नाही का इथं जन्मलो नाही होतो. पण आता मी करमून घेतलं इकडं. आणि नातेवाईक सगळे आमच्या इकडंच आहे ना. तर कधी गावाला वगैरे यायचं असलं आपलं सण वगैरे असलं तर येत होतो. नाही तर असं नाही येत होतो. असं म्हणजे तुम्ही इथं पहिलीपासून राहिले नाही वाटते ह्या गावात नाही. नाही का माझ्या बाबाचं जन्मस्थान होई. हो का. मग आता तुम्हाला समजा समोर ड्युटी वगैरे लागली गव्हर्नमेंट तर तुम्ही मग इथंच राहणार का ड्युटीसाठी बाहेर वगैरे जाणार. आता गव्हर्नमेंट जॉब लागणं इतकं सोपी नाही राहिलं माहितीये का. आता नाही लागत. आता शिकलेले भरपूर पडलेले आहे. आता मी तरी इथं जॉब करतो. नाही तर शिकले माझे पोरं नाही का इंजिनियर पोरं झालेले. वडापावाचे दुकान लावले. भाजीपाल्याचे दुकान लावलेले आहे. असं आहे. मग आता मी चांगल्या घरचा आहो म्हणून उडकी पाडकीनं बाबाच्या मध्ये लावून दिलं. कंपनी चांगल्या पोस्टवर आहे मी. नाही तर इतक्या सहजासहजी लागत नाही आता. मग आता आपल्याला काय गव्हर्नमेंट लागत नाही लागत. बाबाच्या वेळेस लागून गेले.
हो, ते पण आहे म्हणा. आता गव्हर्नमेंट जॉब लागणं एवढं सोपं राहिलेलं नाही. बरोबर आहे तुमचं. त्याच्या बोलण्यावरून ओळखू येऊन राहिलं समोरही चान्स नाही आमचावाला शहरात राहायचा. म्हणजे इथंच जीवन काटा लागन आता मला तर. विचार करू राहिली संध्या झोपाचं बिपाचं नाही का? आता प्रश्नच विचारत राहायशील. मला नाही का माझा इंटरव्ह्यू घेणं? आईजी इंटरव्ह्यू नाही घेत होती मी. तुम्हाला असं काय वाटलं इंटरव्ह्यू घेताय म्हणून? आता इंटरव्ह्यू घेणं बंद करणं. मी घेऊ का आता तुझा इंटरव्ह्यू? नाही तसं नाही. तुझ्या गालाला हात लावलं तुला आवडलं नाही संध्या? तसं नाही जी केवळजी मला थोडं घाबरल्यासारखं होत आहे. बाकी काही नाही. आता नवीन असल्यावर तुलाही बी तसंच होणार मलाही बी तसंच होणार. तसंच असते नवीन असल्यावर. येते का जवळ माझ्या? तू या साडीवर खूप सुंदर दिसत आहे पण संध्या खरंच खूप छान दिसत आहे या साडीवर. गिफ्ट केली होती ना मला ही साडी लग्नाच्या आधी. आहे का ती साडी? खरंच छान दिसत आहे पण. ये ना जवळ संध्या ये ना.